नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कोल्हापूर येथे केवळ आगमन आणि विसर्जन या दिवशीच मिरवणुकांना अनुमती. 14 सप्टेंबर या दिवशी चालू होत असलेल्या श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळासाठी नियमावली घोषित केली आहे, ज्यात केवळ आगमन 14 सप्टेंबर आणि विसर्जन 25 सप्टेंबर या दिवशीच गणेश उत्सव मंडळांना मिरवणूक काढण्यासाठी अनुमती दिली आहे. कोल्हापूर येथे गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी असल्याने तसेच वाहतूक कोंडीची अडचण लक्षात घेता काही मंडळे काही दिवस अगोदर मिरवणूक काढतात, तसेच काही मंडळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढतात. मंडळांची वाजंत्रीसह अनेक गोष्टींसाठी आगाऊ दिनांक आणि रक्कमही ठरवली असल्याने मंडळांना पोलिसांचा हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे आता पोलीस आणि गणेशोत्सव मंडळे यांच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाजी चौक तरुण मंडळाचे श्री प्रसाद वाळुंज म्हणाले, या संदर्भात सर्व मंडळे तालीम संस्थांच्या प्रमुखांनी शिवसेनेचे आमदार श्री राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन पोलीस प्रशासन मिरवणुकीच्या संदर्भात अन्यायकारक अटी लादत असून या संदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या दिवसात सर्वच मंडळांच्या मिरवणुका होणं अशक्य आहे. शिवाजी चौक तरुण मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुहास भेंडे म्हणाले, आमचे मंडळ गेली अनेक वर्ष डॉल्बीला फाटा देऊन प्रत्येक वर्षी आदर्श मिरवणूक काढते. 21 फुटी गणपतीची मूर्ती हेच आमच्या मंडळाचे आकर्षण असते. काही वर्षापूर्वी पोलीस व प्रशासन यांनी विनंती केल्यामुळेच आम्ही होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीही टाळण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढली. त्यामुळे अचानक पालट करणे शक्य नाही. यंदाही आमची आगमन मिरवणूक ठरल्याप्रमाणेच होणार. सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीचे सदस्य जुना बुधवार पेठचे श्री सुशील भांदिगरे म्हणाले, पोलीस प्रशासनाने मंडळांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घोषित केला आहे. मंडळांची संख्या पाहता एका दिवसात मिरवणुका शक्य नाहीत. बुधवार पेठेचा विचार केल्यास 50हून अधिक मंडळे असून एकत्र मिरवणूक काढल्यास शहरात चालण्यास जागा राहणार नाही. वास्तविक पोलीस प्रशासनाने मंडळांना एकत्र बोलावून चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित होतं.